श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1176 म्हणजेच 1176 या नंबरविषयी जाणून घेणार आहोत। हा साधारण नंबर नाही हा एक चमत्कारी एंजल नंबर आहे। या नंबरमुळे लाखो माणसांच्या जीवनात आनंद आलेला आहे, जसा आता तुमच्याही येणार आहे। या नंबरचे जे रिझल्ट मिळतात ना, ते खूपच चमत्कारिक आणि आश्चर्यचकित असतात। तुम्हाला विश्वास पटणार नाही, पण हा नंबर सगळ्यांसाठीच खूप लकी ठरलेला आहे आणि सगळ्यांसाठीच तो चांगलेच काम करतो। जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निराश असाल, उदास असाल, तुमच्याकडे काही पैशांचे प्रॉब्लेम सध्या सुरू असेल आणि तुम्हाला पैशांमुळेच नेहमी वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल, खूप दिवसांपासून तुम्ही एखाद्या कामाच्या मागे आहात परंतु ते काम पूर्ण होत नसेल, किंवा एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला तुम्ही खूप मनापासून मिळवण्याचा प्रयत्न करत असाल परंतु ती गोष्ट, ती वस्तू तुम्हाला मिळत नसेल, तुम्ही नेहमीच विचारही करत असाल की ही गोष्ट जर माझ्याकडे असती तर मी किती खुश असतो किंवा मी किती खुश असते, आपलं जीवन किती सुखी असतं, आणि हा विचार करून करून त्यामुळेच आपण आता दुःखी राहायला लागतो। आपल्या आयुष्यात आपण नाखुश होतो। त्यामुळे मित्रांनो, हा नंबर तुमच्यासाठी एक देवाचं वरदान आज ठरू शकतं। 1176 या नंबरविषयी जाणून घेण्याचं सौभाग्य प्रत्येकाला नाही मिळत, परंतु तुम्ही खूपच लकी आहात की तुम्ही थंबनेल बघून या व्हिडिओपर्यंत पोहोचलेले आहात आणि याला ऐकत पण आहात, कारण हा नंबरच आहे तितका प्रभावशाली। तुम्ही याला फक्त बोलले तरीही युनिवर्स तुम्हाला सगळं काही द्यायला मजबूरच होतो। ज्या गोष्टीची तुम्ही कित्येक वर्षांपासून वाट बघत असाल, या नंबरमुळे ती गोष्टसुद्धा तुम्हाला अगदी सहजपणे मिळू शकते। 1176 हा नंबर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल। फक्त तुमचा विश्वास हा पक्का पाहिजे। मला हे मिळेलच हा तुमचा दृढ विश्वास मनाशी घट्ट पाहिजे। तुम्ही पूर्ण विश्वासापासूनच, मनापासूनच जर हे कराल तर नक्कीच खूप मोठा फायदा होईल, चमत्कार होईल आणि तेव्हाच तुमची प्रत्येक इच्छा ही लवकरच पूर्ण होणार। ज्या ठिकाणी विश्वासच नसेल त्या ठिकाणी हा नंबर तुमच्या कोणत्याही कामात येणार नाही। त्यामुळे पूर्ण विश्वासानेच हा प्रयोग करावा, अन्यथा तुम्ही हा प्रयोग करू नये। तुम्हाला नेहमी एवढाच विचार करावा लागेल की आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे, माझ्याजवळ हे आहे जे तुम्हाला लागत आहे। चला आता मी तुम्हाला सांगते 1176 हा नंबर कसा यूज करावा, या नंबरचा नेमका वापर तरी कसा करावा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल। एक पूर्णपणे सफेद कागद घ्या, म्हणजेच कोरा असलेला कागद उत्तम राहील। त्याच्यासोबतच एक पेन घ्या, रेड, ब्ल्यू, ग्रीन कोणताही पेन चालेल, फक्त ब्लॅक पेन घेऊ नका। आता या कोऱ्या कागदावर आपण आपल्या मनातील कोणतीही इच्छा लिहा, परंतु इच्छा अशी लिहा जी भविष्यात तुमची पूर्ण झालेली आहे। उदाहरणार्थ, तुम्हाला घर घ्यायचं आहे, स्वतःची गाडी घ्यायची आहे, स्वतःला एक चांगला जॉब हवा आहे, तर तुम्ही असं लिहा की मी गाडी घेतली आहे, माझं घर आता बांधून तयार झालेलं आहे, किंवा माझा जॉब लागलेला आहे जो माझ्या मनात होता। जी पण तुमची इच्छा असेल ते तुम्ही भविष्यात पूर्ण झालेलं आहे असेच लिहा। लिहून झाल्यानंतर तुम्ही खाली 3 वेळा लिहा, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, आणि याखाली तुम्हाला 1176 हा एंजल नंबर लिहायचा आहे आणि त्याच्या खाली ज्याही देवाला तुम्ही मानतात त्याचं नाव लिहून मोकळं व्हा। हरे कृष्णा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय। तुम्हाला जेही वाटेल, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्यांचं नाव खाली लिहून द्या। इतकं झाल्यानंतर तुम्हाला त्या कागदाची घडी घालायची आहे। आपण झोपतो त्या ठिकाणी आपल्या उशीखाली तो कागद ठेवायचा आहे, झोपायचं आहे। जर तुम्हाला तुमच्या उशीच्या खाली ठेवून झोपायचं नसेल तर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये तो कागद ठेवू शकता,
किंवा तुम्ही तुमच्या कपाटात तो कागद ठेवू शकतात किंवा तुम्ही तुमच्या समोरही तो कागद ठेवू शकता, जेणेकरून तुमची नजर त्याच्यावर पडेल आणि तुम्ही एकदा दोनदा दिवसातून तो कागद वाचणार आणि तुम्ही ते वाचून ते सगळं इमेजिंगसुद्धा करायला सुरुवात करणार. तुमच्याकडे ती वस्तू आहे, तुमच्याकडे तो जॉब आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही तुमच्याकडे आहे आणि तुम्ही खूप जास्त आनंदीसुद्धा आहात. आणि मग बघा, तुमचं काम नक्कीच पूर्ण होणार. पूर्ण विश्वासाने तुम्हाला हे काम करायचं आहे, हे मात्र तुम्ही विसरू नका. आणि मग बघा, तुमची इच्छा पूर्ण नाही झाली तर बोला. जर तुम्ही सर्च न करताच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर समजा देवानेच हे तुमच्यासाठी केलेलं आहे. कदाचित देवाचा हा एक चमत्कार असावा किंवा संकेत. त्यामुळेच तुम्हाला हा व्हिडिओ जेव्हाही मिळेल तो टाईम तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहू शकता, कारण हा देवाचाच संकेत असेल की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला. कदाचित देवाने ह्यासाठीच तुमच्याकडे हा व्हिडिओ पाठवला आहे, कारण प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होत नसते, पण तुमची होणार आहे. म्हणून तुमच्यापर्यंत 1176 ह्या नंबरचा वापर कसा करावा हा व्हिडिओ येऊन पोहोचला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला काही याची मदत होणार असेल तर नक्कीच आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.